सातारा जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे। भाजपकडून उमेदवारीसाठी अनेक इच्छुक मैदानात उतरल्याने पक्षांतर्गत हालचालींना वेग आलेला आहे। मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू शेखर गोरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम तसेच खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील काटकर यांची नावे चर्चेत आहेत। या पार्श्वभूमीवर साताऱ्याच्या भाजपच्या नगरसेवकांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सावध प्रतिक्रिया देत विधान परिषदेसाठी इच्छुकांची नावे पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आल्याचे सांगितले। अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि तो सर्वांना मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले। काय चर्चा झाली का की आता संसदीय विधान परिषदेची काय सांगते सातारा मुंबईत त्यांनी सुनील काटकर सीएम साहेबांची भेट घेतली की सुनील काटकर तुम्ही काय तुमचा पाठिंबा आहे त्याला? नाही, आता आपल्या इथनं दोन नावं सुनील काटकर आणि धैर्यशील कदम ही दोघं सातारा जिल्ह्यातनं आहेत। महाराज पण जाऊन भेटून आलेत आणि मुख्यमंत्री असतील रवींद्र चव्हाण असतील यांच्या माध्यमातून अंतिम निर्णय जो आहे तो उमेदवारीचा हा होणार आहे। आता आपण आपली जी इच्छा आहे जिल्हा म्हणून ही नक्की कळवलेली आहे आणि ह्याच्यातनं जो निर्णय होईल राज्य पातळीवर वर्ष तो आपण पक्ष नारी शक्तीबाबत आपण आवाज उठवला होता की महिलांना संधी द्यावी म्हणून। विधेयक ज्या वेळेला नामंजूर झाले त्यावेळी भाजपनं निषेध केला होता, तर आता संधी आली नारी शक्तीला, तर देणार का? आता आपण आपले जे इच्छुक आहेत हे कळवण्याचं नाव तर केलं, नावं कळवली। शेवटी निर्णय जो आहे हा पक्षाकडनं म्हणजे राज्य पातळीवरनं होतो। ही शेवटी राज्य पातळीवरची निवडणूक आहे, त्यामुळे वरनं निर्णय होतील ते आपण आणि महायुती म्हणूनच लढणार आहे म्हणून सीएम साहेबांनी, शिंदे साहेबांनी, सुनेत्रा वहिनींनी जाहीर केले। त्यामुळं महायुती म्हणून जे वेळ आधी तर जागा कुणाला जातात हा एक दुसरा विषय लक्षात घ्या। सातारा, पुणा, सातारा, सांगली, पुणा वगैरे हे कुणाला जातात ह्या वाटपामध्ये, तो एक विषय आणि त्याच्यानंतर उमेदवारी। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन